नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोस्ट विभाग यासाठी काही महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरे जे की तुमच्या आगामी होणाऱ्या पोस्टाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. त्यामुळे तुम्ही जर पोस्टाची तयारी करत असाल, फॉर्म भरला असाल आणि परीक्षेची चांगल्या पद्धतीने तयारी करायची असेल तर लगेच आमच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा, जेणेकरून यानंतर जितकेही चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये मी महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरे घेणार आहेत जे की पोस्टाच्या परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात आणि या व्हिडिओतून तुम्हाला बरेच असे प्रश्न उत्तरे तुमच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल, त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करून टाका. हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करायला विसरू नका. चला तर पाहूत महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरे. विद्यार्थी मित्रांनो, पाहूत आजचा प्रश्न क्रमांक 1. भारतामध्ये स्पीड पोस्ट सेवा डाक विभागाद्वारे कधी सुरू करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो, 1 ऑगस्ट 1986 रोजी भारतामध्ये स्पीड पोस्ट सेवा सुरू करण्यात आली, जी की डाक विभागामार्फत करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोस्टाद्वारे ई पेमेंट सेवा कधी सुरू करण्यात आली? तर जे भारतामध्ये ई पेमेंट सेवा आहे ते 25 जून 2006 रोजी पोस्टाद्वारे सुरू करण्यात आली. त्यानंतरचा प्रश्न, बॉम्बे पोस्ट ऑफिस GPO ची सुरुवात कधी झाली? तर 1794 साली GPO ची सुरुवात झाली. भारतीय टपाल दिन कधी साजरा केला जातो? तर 9 ऑक्टोबर रोजी भारतीय टपाल दिन साजरा केला जातो. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकते, त्यामुळे हा प्रश्न तुम्ही तुमच्या नोट्समध्ये नक्की नोट डाऊन करून घ्या. टपाल सेवा जनतेसाठी कधी सुरू करण्यात आली? तर 1774 मध्ये सामान्य जनतेसाठी टपाल सेवा सुरू करण्यात आली. डाक विभाग हा भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो? तर भारतीय पोस्ट विभाग हा माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या अखत्यारीमध्ये येतो. तर तुमच्याकडून एका प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे. तर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय यांचे केंद्रीय मंत्री सध्या कोण आहेत? तर तुम्ही मला याचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. तुम्ही यासाठी सर्च सुद्धा करू शकता किंवा जर तुम्हाला पाठ असेल तरी सुद्धा तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता. पुढचा प्रश्न आहे, पहिली भारतीय हवाई टपाल वाहतूक सुरू करण्याचे श्रेय कोणाला जाते? तर हेनरी बॅकवेल यांनी पहिली हवाई वाहतूक टपाल सेवा सुरू केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, सरफेस एअर लिफ्टेड सेवा जगात किती देशात सुरू आहे? तर जगामध्ये एकूण 39 देशांमध्ये ही सेवा सुरू आहे. पुढचा प्रश्न पाहूत विद्यार्थी मित्रांनो, GPO चे पूर्ण रूप काय आहे? तर जनरल पोस्ट ऑफिस हे GPO चे पूर्ण रूप आहे. भारतात पहिल्या टपाल तिकिटाची सुरुवात कुठे झाली? तर भारतामध्ये पहिला तिकीट टपाल आहे त्याची सुरुवात सिंध जिल्ह्यामध्ये झाली होती 1852 साली. आता सिंध हा जिल्हा पाकिस्तानमध्ये आहे, त्याला आपण सिंध प्रांत असे म्हणतो. भारतातील पहिले रंगीत तिकीट कधी सुरुवात करण्यात झाली? तर 1931 साली पहिले रंगीत टपाल छापण्यात आले, त्याला आपण तिकीट सुद्धा असे म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न, EFT म्हणजे काय? तर EFT म्हणजे इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती कोण आहेत? तर जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती एलन मस्क हे आहेत. यांच्याकडे एकूण 127.9 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. तर तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचे की जगामध्ये नंबर 1 वरती असलेला व्यक्ती कोण आणि त्याच्याकडे किती संपत्ती आहे. तुम्ही यासाठी गुगलचा सुद्धा उपयोग घेऊ शकता, त्यावरती सर्च करून सुद्धा सांगू शकता. एलन मस्क कोणत्या कंपनीचे मालक आहेत? तर एलन मस्क हे टेस्ला इंक आणि स्पेस एक्स या 2 कंपन्यांचे मालक आहेत. पुढचा प्रश्न, अयोध्या येथील विमानतळास कोणते नाव देण्यात आले? तर मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ असे त्याचे नामकरण करण्यात आले. पुढचा प्रश्न, पिन कोड पिन म्हणजे काय असते? तर पिन हा 6 अंकी असतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे पिन हा 6 अंकी असतो आणि याचं फुल फॉर्म आहे पोस्टल इंडेक्स नंबर.
आणि या 6 अंकीद्वारे तुमचा टपाल कुठेही पोस्ट होत असते. जरी तुमचा ॲड्रेस चुकीचा असला तरी तुमचा या 6 अंकी पिनद्वारे तुमचा टपाल तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये येते. पुढचा प्रश्न पाहूत. देशाच्या वेगवेगळ्या भागासाठी किती पोस्ट विभाग आहेत? तर भारतामध्ये एकूण 8 पोस्ट विभाग आहेत. 9वा पोस्ट विभाग कशासाठी आहे? तर जो 9वा पोस्ट विभाग आहे तो स्पेशल इंडियन आर्मीसाठी आहे, आर्मी पोस्ट सर्व्हिस. देशात पोस्ट पेमेंट बँकेची सुरुवात कधी झाली? तर 2018 साली भारतामध्ये पोस्ट पेमेंट बँकेची सुरुवात झाली. UPI म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांकडे एक डिजिटल वॉलेट असेल किंवा एखादा UPI पेमेंट ॲप असेल. त्यामध्ये गुगल प्ले असेल, पेटीएम असेल, भीम ॲप असेल, अजून तुम्ही दुसरा कोणता ॲप वापरत असाल तर त्यामध्ये तुम्हाला UPI हा सेट करावा लागतो. तर त्याचं पूर्ण रूप आहे युनिफाईड पेमेंट ट्रान्सफर इंटरफरन्स. तर UPIचं लॉंग फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे NEFT म्हणजे काय? तर नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर हे NEFTचं पूर्ण रूप आहे. याद्वारे तुम्ही तुमचे पैसे एखाद्याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता. अमेरिकेत येणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावरती कोणता देश आहे? तर दुसऱ्या क्रमांकावरती भारत हा देश आहे. पुढचा प्रश्न पाहूत विद्यार्थी मित्रांनो. जगातील सर्वात तरुण पंतप्रधान सना मरीन जे की फिनलँड या देशाचे आहेत, त्यांच्या पार्टीचं नाव काय आहे? तर सोशल डेमोक्रॅटिक पार्टी असं त्यांच्या पार्टीचं नाव आहे. आणि हे जे पंतप्रधान झालेले आहेत ते वयाच्या फक्त 35व्या वर्षी या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत. जगातील आतापर्यंतचे जितकेही पंतप्रधान झालेले आहेत त्यामध्ये सगळ्यात कमी वयाचे पंतप्रधान म्हणून यांचं नाव घेतले जाते. अत्यंत तरुण असा हा चेहरा आहे आणि विशेषतः हे लेडीज आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक कोणत्या क्षेत्रात आहेत? तर जगामध्ये सगळ्यात जास्त सिनियर सिटीजन हे चीनमध्ये आहेत. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. केंद्रीय नवीन कर रचनेनुसार 2,50,001 ते 5,00,000 रुपयापर्यंतच्या उत्पन्नावरती किती टक्के कर आकारण्यात येतो? तर त्यावरती एकूण 5% कर हा आकारण्यात येतो. जर तुमचं इन्कम 2.5 लाख ते 5 लाख या दोघांच्या मधात असेल तर तुमच्या एकूण इन्कमवरती 5% हा टॅक्स लागतो, जे की तुम्हाला इन्कम टॅक्सच्या स्वरूपामध्ये भरावा लागतो. पुढचा प्रश्न, माय सेडिशियस हार्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अरुंधती रॉय यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात मोठा पुरस्कार मानला जातो. भारतीय दूध क्रांतीचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर्स वर्गीन कुरियर हे दूध क्रांतीचे जनक आहेत. त्यानंतरचा प्रश्न, हवेतील प्रदूषण वाढण्याचे प्रमुख कारण काय आहे? तर हवेतील प्रदूषण वाढण्याचे प्रमुख कारण कार्बन डायऑक्साईड यांचे हवेमध्ये जास्त प्रमाण होणे, त्यामुळे हवेतील प्रदूषण हे वाढत आहे. पुढचा प्रश्न, जगात सर्वाधिक लिथियमच्या खाणी कोणत्या देशात आहेत? तर जगामध्ये सगळ्यात जास्त लिथियमच्या खाणी हे चायनामध्ये आहेत. एक देश एक रेशन कार्ड ही योजना देशात कधी लागू करण्यात आली? तर 1 जून 2020 रोजी ही योजना भारतामध्ये लागू करण्यात आली आणि आतापर्यंत एकूण 5 राज्यांनी ही योजना स्वीकार केलेली आहे. तर यामध्ये सगळ्यात नंबर 1 वरती कोणता राज्य आहे ते तुम्ही मला कॉमेंट करून सांगायचं आहे. सगळ्यात आधी ही योजना कोणत्या राज्याने स्वीकार केली हे तुम्हाला सर्च करून मला सांगायचं आहे. राज्यसभेत सध्या महिलेचे प्रमाण किती टक्के आहे? तर राज्यसभेमध्ये एकूण 26 महिला आहे आणि त्यांचं प्रमाण 10.83% इतके आहेत. म्हणजे एकूण 26 महिला खासदार हे सध्या राज्यसभेमध्ये आहे. ब्रिटनच्या संसदेचे हाऊस ऑफ कॉमन्स हे कनिष्ठ गृह तर वरिष्ठ गृहाचे नाव काय आहे? तर हाऊस ऑफ लॉर्ड्स हे त्यांचे वरिष्ठ सभागृहाचे नाव आहे. ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये एकूण किती सीट आहेत? तर 650 एकूण तिथे सांसद आहेत. 2021ची जनगणना
कितवी असणार आहे? तर 2021 मध्ये जी जनगणना पार पडली जाणार आहे ती 16वी जनगणना असणार आहे. भारताचे वर्तमान जनगणना आयुक्त कोण आहेत? तर शैलेश हे जनगणना आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. सोमा रॉय बर्मन देशाची कितवी महालेखपाल नियंत्रण CGA ठरलेली आहे? तर 24वी CGA कॅग ठरलेली आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय शेअर बाजार NSE च्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती झाली? तर गिरीशचंद्र चतुर्वेदी यांची नेमणूक झाली. राष्ट्रीय महिला आयोगाद्वारे दर महिन्यास कोणती वृत्तपत्रिका प्रकाशित केली जाते? तर राष्ट्र महिला ही वृत्तपत्रिका प्रकाशित केली जाते. रेल्वे संचालक मंडळाचे पुनर्नियुक्त अध्यक्ष कोण ठरले? तर विनोद कुमार यादव हे ठरलेले आहेत. 1852 साली स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशनचे संस्थापक कोण होते? तर नाना शंकरशेठ हे त्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. इंडियन कौन्सिल ॲक्ट कधी पारित करण्यात आला? तर 1892 साली इंडियन कौन्सिल ॲक्ट पारित झाला. कोणत्या दिवशी ब्रिटिश पार्लिमेंटने 1947चा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत केला? तर 18 जुलै 1947 रोजी हा कायदा संमत केला आणि याद्वारेच भारताला पूर्णपणे स्वातंत्र्य देण्यात आले. कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली? तर राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी दिली. दुसऱ्या फ्रेंच इंग्रज युद्धात कर्नाटकचा फ्रेंचांचा प्रभाव नष्ट करण्यासाठी महत्त्वपूर्ण काम कोणी केले? तर रॉबर्ट क्लाइव्ह यांनी फ्रेंचांना त्या युद्धामध्ये हरवले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारची व्हिडिओ जर डेली स्वरूपात पाहायचे असेल आणि आगामी होणाऱ्या पोस्टाची परीक्षा जी क्रॅक करायची असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशन बेलला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करून घ्या, जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तसेच तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती तुम्हाला प्रत्येक अपडेट भेटत राहील. तुमच्या काही प्रश्न असतील, काही कॉमेंट असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती विचारू शकता. टेलिग्राम ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.